राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला आहे. या दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी निवडणूक बिनविरोध झाली नाही तर सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन बारामतीकरांना केलंय. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा काकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतात. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे. परंतु तसं झाले नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत असं समजून बारामतीकरांनी सुनेत्रा काकींना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन करतो. तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनसामान्यांशी असलेलं दृढ नातं व सामाजिक बांधिलकी जोपासून निवडणुकीला सामोरे जातील हा मला विश्वास आहे असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकी दरम्यान आता काय काय राजकीय घडामोडी घडतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल.